हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. आपण पाहत आहोत ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी, पाठ दुसरे, प्रकरण दुसरा, 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न आहेत. आता बघा, या संख्यांवर आधारित कसे प्रश्न येतात बघा. स्वाध्याय काय आहे, 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. आता आपण समजण्यासाठी लिहून घेऊयात. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो बघा. 1 ते 100 मध्ये हे 5, 15, 25, 35, 45, पुन्हा 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, पुन्हा डायरेक्ट 65, 75, 85, 95. बघा 5 हा अंक किती वेळा येतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. इथे डबल ह्या 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि ह्या एक 20 वेळा 5 हा अंक येतो. तर इथं एक तक्ता आहे. हा तक्ता जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. तर 1 ते 100 पर्यंत येणारे अंक 0 हा 11 वेळेस येतो. कसा येतो आपण पाहिलं 5 तसं. 1 हा अंक 21 वेळा येतो. हे लक्षात घ्या. 1 हा अंक 21 वेळा येतो. 0 हा अंक 11 वेळेस येतो. 2 पासून ते 9 पर्यंतचे सगळे अंक येतात 20 वेळा. आणि 10 ते 99 पर्यंत येणारे 10 ते 99 पर्यंत येणारे हे जे अंक आहेत, 0 हा अंक 9 वेळेस येतो. 1 हा अंक 19 वेळेस येतो आणि 2 हा अंक 10 ते 99 म्हणल्यामुळे इथं 1 अंकी संख्या कटलेली आहे आणि 100 ही 3 अंकी संख्या कटलेली आहे. म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये 1 हा अंक 19 येतो, 2 हा अंक 19 वेळा येतो. म्हणूनच आपण अशा पद्धतीने जर काढून बघितलं तर काहीच वेळ लागला नाही आपल्याला. अशा पद्धतीनं काढून पाहायचं सरळ, वेळ नाही लागणार. आता 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळेस येतो. आता 2 अंकी प्रश्न दुसरं काय, 2 अंकी संख्यांमध्ये 0. 2 अंकी संख्या लिहा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 100 तर घ्यायची नाही. 0 अंक किती वेळेस आला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 वेळा आला. ठीक आहे. ह्याचं उत्तर होतं 20. आता किती 2 अंकी संख्या म्हणल्या बघा. किती 2 अंकी संख्यामध्ये 8 हा अंक घेतो. मग 8 पासून सुरुवात करायची का, नाही तर ही 8 ही 1 अंकी संख्या आहे. मग 2 अंकी संख्या 18, 28, 38, 48, 48, पुन्हा 58, 68, 78, त्याच्यानंतर 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 आणि पुन्हा 98. बरोबर. हा 8 अंक किती वेळेस आला, 1, 2, 3, इथं 4, इथं डबल आला 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. हा अंक आलेला आहे 19 वेळा. 19 वेळा आला आहे. आपण आता पाहिलं होतं 2 अंकी संख्या. इथं 2 अंकी संख्या 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्यामध्ये 1 पासून ते 9 पर्यंत सगळे अंक 19 वेळाच येतात. कोणताही प्रश्न विचारला तर 19 वेळाच येतात. ठीक आहे. आता 2 अंकी एकूण किती 2 अंकी समसंख्या आहेत बघा. 2 अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या आहेत 90. 10 पासून ते
99पर्यंत 2 अंकी संख्या आहेत 90. तर 90च्या निम्मे जे असतात त्या म्हणजे 45 संख्या सम आणि 45 संख्या विषम असतात. ठीक आहे. 2 अंकी एकूण संख्या किती? आत्ताच पाहिलं आपण. 2 अंकी संख्या 90, 1 अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी संख्या 900, 4 अंकी संख्या 9000 असतात. ठीक आहे. आता 1 ते 200 मध्ये 2 अंकी एकूण संख्या किती? आता 2 कुठल्या पण विचार द्या, एकूण 2 अंकी संख्या 90च असतात. 1 ते 200 मध्ये विचारू द्या, 1 ते 1000 मध्ये विचारू द्या, 1 ते लाखामध्ये विचारू द्या, 2 अंकी एकूण संख्या 2 अंकी संख्या 90च असतात. आता 51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक किती वेळेस येतो? आता 51 पासून ते 100 पर्यंत मोजायचं आहे आपल्याला. 51च्या पुढं मोजा. 51च्या पुढं 7 अंक असणाऱ्या 7 अंक असणाऱ्या कोणत्या? 57, 67, पुन्हा त्यानंतर 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, पुन्हा 87 आणि 97. आपल्याला काय विचारलं आहे? संख्या 7 अंक किती वेळा येतो? 7 अंक किती वेळा येतो? मग हा 1 एकदाला, 2दा, 3दा, 4दा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 वेळेस आला. 15 वेळेस आलेला आहे 51. ठीक आहे. आता 8वा प्रश्न कसा आहे बघा. प्रश्न असा फिरवून विचारलेला असतो. 9 हा अंक ज्या संख्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती? 9 हा अंक संख्या ज्या संख्यात नाही. आता मग 9 अंक असणाऱ्या संख्या किती असतात? 2. 1 ते 9 हा अंक ज्या संख्यात नाही अशा 2 अंकी संख्या म्हणजे 100 ते 99 पर्यंतच्या 9 अंक असणारे किती संख्या आहेत? 19 संख्या आहेत. बरोबर आहे. मग 2 अंकी संख्या किती असतात? 2 अंकी संख्या असतात 90. त्यामध्ये 9 हा अंक नसणाऱ्या म्हणले. 9 हा अंक नसणाऱ्या. तर आपण असणाऱ्या बघू. 9 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? 19. आणि उरलेल्या सगळ्या नसणाऱ्या म्हणजे 10तनं 9 गेले, 10तनं 9 गेला 1, हातच्याला 1, 9तनं 2 गेले 7, 71 संख्या आहेत. म्हणजे ह्या 19 एकूण संख्या किती? 2 अंकी संख्या 90. 9 असणाऱ्या संख्या किती? 19. बरोबर. आणि 71 ह्या 9 हा अंक नसणाऱ्या संख्या. 9 हा अंक नसणाऱ्या संख्या 71. बघा, प्रश्नाकडे नीट लक्ष दिलं, नीट ऐकलं तर आपल्याला सहज समजून येतं. प्रश्न आपण नीट वाचत नाही त्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता असते. आता फक्त 2 अंकी संख्या म्हणले. 7 हा अंक किती वेळ येतो? फक्त 2 अंकी संख्या. आता आपण बघितलं 7 हा अंक 1 ते 100 मध्ये 7 हा अंक 20 वेळेस येतो. कोणता पण 2 पासून ते 9 पर्यंतचे कोणते पण घेतले तर 20 वेळास येतो. आता 1 म्हटल्यावर ही 1 अंकीतलं 1 काढून टाका. म्हणजे 1 अंकीतलं 1 काढून टाकला तर हा 19 वेळा येतो. बघा तसंच आहे का? 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक येतो. बघा 2 अंकी संख्या म्हणजे कोणत्या? 10 ते 99 पर्यंतच्या 7 हा अंक किती वेळेस येतो? 19 वेळ येतो. चालेल, सोपाच आहे एकदम, आहे की नाही? 1 ते 100 पर्यंतच्या एकक स्थानी 2 असणाऱ्या एकूण संख्या किती? आता एकक स्थानी म्हणलं आहे की नाही, 1 ते 100 पर्यंतच्या म्हणल्यामुळं आपल्याला 2 घ्यावं लागेल. आता 20 घेता येणार नाही कारण इथं दशक स्थानी 12 घेता येईल. 2, 12, 22, 32, 42, त्यानंतर 52, 62, 72 आणि 82 आणि 92 हे एकक स्थानी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10.
2 हा एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती 10 असणार आहेत. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत लिहिताना सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता, तर 1च आहे. 1 हा 21 वेळा येतो. लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंत लिहिताना अंक 1 हा 21 वेळा येतो. लक्षात घ्या. 2 ते 9 पर्यंत 20 वेळा येतात. मी पुन्हा रिपीट करतोय बरं का. आणि 2 अंकी संख्यामध्ये 1 हा 19 वेळेस येतो आणि बाकीची सगळ्या संख्या 19 वेळेस येतात 2 अंकी संख्या लिहिताना. ठीक. हां, 1 ते 100. हां, ठीक आहे. 3 हा अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती. आता तसंच काढायचं आपण. 3 हा अंक नसलेला मगाशी सारखं बघा 2 अंकी संख्या किती आहेत 90. ठीक आहे. यामध्ये 3 हा अंक नसलेल्या ह्याच्याऐवजी असलेल्या काढू आपण. किती 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या किती आहेत 19. 3 हा अंक असलेल्या हे 2 अंकी संख्या 90. 3 असलेल्या 2 अंकी संख्या 19. 90मधनं 19 गेले तर 71. हा 3 हा अंक नसलेल्या संख्या. लक्षात येते. 3 हा अंक नसलेल्या 2 अंकी संख्या. आता पर्याय दिसेना झालं. 71च्या ऐवजी नाही आहे. आता 3 हा अंक असलेल्या एकूण 2 अंकी संख्या किती आहेत. 3 हा अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत. 2 अंकी संख्या आहेत 90. बरोबर आहे. 3 हा अंक असलेल्या संख्या किती 19च आहेत. बरोबर आहे. 2 अंकी संख्या. मग त्याचं उत्तर 71च येतं आहे. म्हणजे इथं पर्याय चुकलेला आहे. इथं 71 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. 8 हा अंक 1 ते 100 या संख्यात जितक्या वेळा येतो तेवढ्या वेळा 8 हा अंक घेऊन त्याची बेरीज केल्यास उत्तर काय येईल. 8 हा अंक 1 ते 100 वेळामध्ये संख्यामध्ये जितक्या वेळा येतो म्हणजे किती वेळेस येतो. 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 19 वेळा येतो. तेवढ्या वेळा 8 हा अंक घेऊन त्याची बेरीज केल्यास म्हणजे 19 8 वेळेस घ्यायचं. 19 8 वेळेस घेतलं म्हणजे काय 19 गुणिले 8. 8 9 72ला 2 हातचारे 7 8 1 8 8 7 15 152 येईल. बघा इथं पर्याय नाही म्हणजे ह्यापैकी नाही. लक्षात आलं. 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 19 वेळा येतो. तेवढ्या वेळेतच 8 हा अंक घेऊन बेरीज केली. तेवढ्याच वेळेस घेतला जितक्या वेळा येतो म्हणजे किती वेळेस येतो 19 वेळेस येतो. म्हणजे तेवढ्या वेळेस घेऊन बेरीज केली म्हणजे 19 गुणिले 8 बरोबर 152 येतं. तर पर्यायामध्ये नाही. आता 9 हा अंक 2 अंकी संख्येत किती वेळेस येतो. 2 अंकी संख्येमध्ये नाही इथं आपलं वरचं चुकलेलं आहे. 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळेस येतो. सॉरी 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. 20 गुणिले 8 8 2 16 160 येतं म्हणजे याचं उत्तर आहे 160. आता प्रश्न 15वा याच्यासारखा. 9 हा अंक 2 अंकी संख्येत तर 2 अंकी संख्या म्हणला आता 2 अंकी संख्येत जेवढा वेळ येतो 9 अंकी संख्येत 9 हा अंक 2 अंकी संख्येत किती वेळेस येतो 20 वेळेस येतो. नाही सॉरी 19 वेळेस येतो. ठीक आहे. इथं आहे 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळेस येतो 19 वेळेस येतो. 19 वेळा. तेवढ्या वेळा 9 हा अंक घेऊन बेरीज केल्यास म्हणजे 19 हा 9 वेळा घेऊन बेरीज केली. 9 हा 19 वेळेस घेऊन बेरीज केली. तर काय झालं 9 9 81ला 1 हातच्याला 8 9 1 9 9 8 17 171. इथं 171 आहे. थोडीशी गडबड होऊ शकते. गडबड करायची नाही. गडबड केली की चुकते आहे की नाही. म्हणजे इथं मी सुद्धा थोडीशी गडबड केलेली आहे. तुमची सुद्धा गडबड होऊ शकते म्हणून नीट वाचायचं. ओके थँक्यू.